एक अशी रेसिपी जी पहिल्याच घासामध्ये मन जिंकते. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत डाळ ढोकळी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप छिलक्याची मुगाची डाळ, 2 टोमॅटो बारीक उभे चिरून, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धन्याची पूड, अर्धा चमचा जिरा पूड, 2 चमचे भाजून घेतलेले धने, जिरे आणि ओव्याची पूड, थोडंसं हिंग, 3 चमचे लोणच्याचा मसाला, थोडासा गूळ, चवीनुसार मीठ, तूप आणि थोडीशी कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण डाळीची तयारी करूया. त्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं होतं. त्यानंतर यामध्ये घातलेली आहे मोहरी आणि जिरे. त्यानंतर यात घातला आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला. अर्धा चमचा आपण इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. आता आपण याच्यामध्ये घालत आहोत अर्धा चमचा धन्याची पूड, अर्धा चमचा हळद. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 2 टोमॅटो जे आपण उभे कापून घेतलेले आहेत. आता या सगळ्याला आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे छिलक्याची मुगाची डाळ. तर इथे आपण डाळ फक्त धुवून घेतलेली आहे. आपल्याला ही डाळ भिजत घालण्याची गरज नाही. त्यानंतर आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 6 कप पाणी. आता पाणी घातल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घातली आहे आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपल्या या रेसिपीचा हिरो म्हणजेच 1.5 चमचा लोणच्याचा मसाला. लोणच्याचा मसाला इथे घालायला अजिबात स्किप करायचं नाहीये. यामुळेच आपल्या डाळ ढोकळीला एक नंबर अशी चव येते. त्यानंतर आपण इथे घातलेला आहे थोडासा गूळ आणि आता आपण याच्यामध्ये घालूयात एक चिमूटभर हिंग आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. तर अशा चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मीठ घातल्यानंतर आपण याला मिक्स करून घेतलंय आणि आपल्याला आता या डाळीची एक उकळी काढून घ्यायची. लक्षात ठेवायचे आपल्याला ही डाळ कुकरमध्ये नाही शिजवायची. तोपर्यंत आपण इथे ढोकळीची तयारी करूया. त्यासाठी आपण इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घालत आहोत 2 चमचे धने, जिरे आणि ओव्याची पूड. त्यानंतर याच्यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि आता आपल्याला याच्यात घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालत आहोत थोडंसं हिंग. हिंग घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ. आता या सगळ्याला आपण मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पीठ खूप पातळ करायचं नाहीये. घट्टसरच आपण इथे पीठ मळणार आहोत. आता पीठ मळून आपलं तयार आहे. आता यावरती आपण थोडंसं तेल घातलंय आणि पुन्हा एकदा याला आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि या पिठाचे असे छोटे गोळे बनवून त्याला मध्ये दाब देऊन याच्या बारीक बारीक आपण त्याच्या ढोकळ्या बनवून घेणार आहे. आता आपण सगळ्या पिठाच्या ढोकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपल्या डाळीलाही छान उकळी आलेली आहे. आता आपण ह्या सगळ्या ढोकळ्या त्या डाळीमध्ये घालतोय आणि याला आपण एकदम मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला आता या डाळ आणि ढोकळीला 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग किती अप्रतिम आलेला आहे आणि आपली डाळ ढोकळी शिजलेली सुद्धा आहे. त्याला आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता या स्टेजवरती आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा लोणच्याचा मसाला. होय, पुन्हा एकदा आपण लोणच्याचा मसाला घालतोय. आपल्याला डाळ ढोकळी अशी चटपटीत बनवायची आहे. त्यासाठी आपण इथे लोणच्याचा मसाला घातलाय. आता त्यानंतर इथे आपण थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे तयार आहे आपली चटपटीत अशी डाळ ढोकळी, जी तुम्ही तुपासोबत सर्व्ह करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.